चित्री मध्यम प्रकल्प पाणलोट क्षेत्रात सातत्याने पर्जन्यमान वाढता आहे। आजरा जलसंपदाचा प्रकल्पाखालील गावांना सतर्कतेचा इशारा। सायंकाळी 180 क्युसेक्सने एकूण पाणी विसर्ग सुरू। सर्पनालाचा यंदाचा पहिला वर्षाचा 70% कोटा तुडुंब। आजरा तालुक्यातील चित्री मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा वाढतो आहे। या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान सध्या सातत्याने वाढत आहे। या पार्श्वभूमीवर या प्रकल्पातून आता 180 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। दरम्यान यावर्षी पहिल्यांदा पाणी अडवण्यात आलेल्या सर्पनाला प्रकल्पाचा 70% पाणीसाठा कोटा पूर्ण झाल्याने येथूनही विसर्ग सुरू झाला आहे। यामुळे हिरण्यकेशी आणि चित्री नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आकस्मिक वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रकल्पाच्या खालील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना आजरा जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत। यावर्षी अत्यंत धीम्या गतीने सुरू झालेल्या पावसाने जुलै महिन्याच्या मध्यावर चांगलाच जोर धरला आहे। संयत पण दमदार स्वरूपात जिरवणीची पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने तालुक्याच्या हिरण्यकेशी आणि चित्रा नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे। साळगाव तिसऱ्यांदा तर किटवडे बंधाराही पाण्याखाली गेला आहे। आज सकाळपर्यंत आजरा विभागात अतिवृष्टीचा 72 मिलीमीटर पाऊस नोंद झाला। अनेक ठिकाणी घरांची पडझडही सुरू होत आहे। गेल्या 2-3 दिवसात पावसाचा जोर वाढला असल्याने तालुक्यातील आंबेओहोळ आणि यावर्षी पहिल्यांदाच पाणी अडवलेल्या सर्पनाला प्रकल्पाचा 70% कोटा आज पूर्ण झाला असून येथून विसर्ग सुरू झाल्याने जलसंपदा विभागाचे आजरा शाखा अभियंता अजिंक्य आबिडकर यांनी सांगितलं। या पार्श्वभूमीवर चित्री मध्यम प्रकल्पामध्ये आज दुपारपर्यंत सुमारे 86% इतका पाणीसाठा झाला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आज सायंकाळपासून 180 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग विद्युतगृहामधून सुरू होणार आहे। गेल्या 24 तासात विक्रमी 105 मिलीमीटर पावसाची येथील पाणलोटमध्ये नोंद झाली। आतापर्यंत येथे 1642 मिलीमीटर पाऊस नोंद झाला आहे। या पार्श्वभूमीवर चित्रीसह तालुक्यातील सर्वच्या सर्व 4ही पाणी प्रकल्प वेगाने भरू लागले आहेत। सर्पनालामध्ये पहिले वर्ष म्हणून 70% पाणीसाठा झाला आहे। येथील पाणी सुरू झालं आहे तर उच्चंगीमध्ये 66 आणि आंबेओहोळमध्ये सायंकाळी 98% पाणीसाठा झाला असून येथेही सकाळी विसर्ग सुरू होण्याची शक्यता जलसंपदा अभियंता श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केली। म्हणूनच विशेषतः चित्री आणि हिरण्यकेशी नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने या दोन्ही नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला असल्याचे तसेच पर्यटकांना विशेषतः चित्री प्रकल्पस्थळी येण्यास बंदी घालण्यात आल्याचं गडिंग्लज जलसंपदा उपविभागीय अभियंता कार्यालयातून सांगण्यात आलं आहे।